नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे आंब्याचा मऊसूत असा शिरा. इथे मी अर्धी वाटी तूप घेतले आहे. तूप आपल्याला गरम करायचे आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये थोडे तळून घ्यायचे आहे. हलक्या बदामी रंगावर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स फार करपू द्यायचे नाही. हलकासा रंग बदलला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तळून घेतल्यामुळे ड्रायफ्रूट्सला एक सुंदर अशी चव येते. आता 1 वाटी रवा आपल्याला ह्या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे. रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. रंग बदलेपर्यंत आपल्याला हा रवा असाच भाजून घ्यायचा आहे. थोडं तूप आपल्याला इथे आणखी घालावं लागेल. ज्या वाटीने रवा हा मी मोजून घेतला त्याच वाटीने मी तूप पण मोजून घेतले. 1 वाटी फुल अशा रव्याला पाऊण वाटी तूप मी इथे मोजून घेतले आहे. पाऊण वाटी तूप. आता बाकीचं तूप मी ह्या रव्यामध्ये घालून घेत आहे. रवा संपूर्ण तुपामध्ये भिजला आहे. आता हा रवा आपल्याला हलका बदामी रंग येईपर्यंत एकसारखा परतत भाजून घ्यायचा आहे. गॅसची आच आपल्याला स्लो ते मीडियममध्ये ठेवायची आहे. पाच ते 7 मिनिटात रवा हा भाजून होतो. रव्याचं प्रमाण जास्त असेल तर थोडं वेळ जास्त लागू शकतो. आंब्याच्या सीझनमध्ये हा पदार्थ नक्की करून बघा. अप्रतिम असा चवीचा हा शिरा तयार होतो. हळूहळू रव्याचा रंग हा बदलत आहे. तुम्ही इथे बघू शकता हलका बदामी रंगावर रवा हा भाजून तयार आहे. आपल्याला साईडला अर्ध दूध अर्ध पाणी असं इथे प्रमाण गरम करून घ्यायचं आहे. ज्या वाटीने रवा मोजला होता त्या वाटीने अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध मी इथे मोजून घेतलं आहे आणि ते गरम करत ठेवलं आहे. तुम्ही संपूर्ण दूध संपूर्ण पाणी असं सुद्धा वापरू शकता. दूध घालताना वाफ हातावर येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आणि संपूर्ण दूध पाणी मी रव्यामध्ये मिक्स करून घेतलं. रव्याने संपूर्ण दूध पाणी हे शोषून घेतलं आहे. आता इथे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी रव्याला पाऊण वाटी साखर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण इथे अतिशय गोड चवीचा आंबा माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी इथे अर्धी वाटी साखर घातली आहे. आणि साखरेचं प्रमाण अर्धी वाटी हे आंबा गोड असल्यास बरोबर होतं. त्याच्यामुळे आंब्याच्या चवीनुसार इथे साखरेचं प्रमाण ठरू शकतं. आता इथे अर्धी वाटी आंब्याचा रस पल्प मी शिऱ्यामध्ये घालून घेत आहे. शिऱ्यामध्ये आंब्याचा पल्प हा मिक्स करून घेऊ. जबरदस्त टेक्स्चर आणि चव ह्या आंब्यामुळे शिऱ्याला येते. अतिशय भन्नाट चवीचा हा शिरा बनून तयार होतो. तुम्ही नक्की बनवून बघा. थंड झाल्यावरही हा शिरा मऊसूत आणि सॉफ्ट असाच राहतो. अर्धा टीस्पून वेलची पूड घालून घेऊ.
2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. शिरा आपला तयार आहे. आता ड्रायफ्रूट्स घालून हा शिरा सर्व करून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. शिरा हा सर्व करून घेतला आहे. तुम्ही इथे टेक्स्चर बघू शकता. अगदी मऊसूत आणि तोंडात टाकण्यास विरघळणारा हा शिरा तयार झाला आहे. एकदा ह्या सीझनमध्ये नक्की बनवून बघा. नक्की तुम्हाला हा आवडेल. धन्यवाद.